नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विषयक कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, कुकडी प्रकल्पाबद्दल आपण सर्व ज्ञात आहातच। याच कुकडी प्रकल्पाच्या संदर्भात आजच्या भागामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर ती शेती कार्यासाठी पाणी व्यवस्थापनासाठी म्हणून शासन वेगवेगळे उपक्रम राबवत असतं। हाच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे माझा कालवा माझी जबाबदारी। आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या महत्त्वाच्या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत श्री हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन प्रकल्प पुणे, आणि त्यांच्या समवेत लोकप्रतिनिधी जुन्नर तालुक्याचे विधानसभा सदस्य श्री अतुल साहेब बेनके। नमस्कार सर, आपल्या दोघांचं या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि यांच्याच समवेत याच विषयावरती अधिक माहिती देण्याकरिता म्हणून या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत श्री प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग, नारायणगाव, पुणे। नमस्कार सर। नमस्कार। पुनश्च एकदा आपणा तिघांचंही आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने स्वागत करतो। तर मुळातच सर, कुकडी प्रकल्प हा सर्वज्ञात आहेच आहे, पण या कुकडी प्रकल्पाबद्दल आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून काय सांगाल? कुकडी प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील 5 धरणांचा आणि पुणे, अहमदनगर, सोलापूर या 3 जिल्ह्यांना सिंचित करणारा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। याच प्रकल्पावर कुकडी डावा कालवा हा 249 किलोमीटर लांबीचा राज्यातील सर्वात लांब कालवा आहे आणि या डाव्या कालव्यावरती 89,000 हेक्टर सिंचन क्षेत्र आहे। तसेच या कुकडी प्रकल्पामध्ये इतरही 8 महत्त्वाचे कालवे आहेत। म्हणजे हा प्रकल्प हा एक धरण नसून एक धरण एक कालवा, किंवा एक जनरली कसं असतं की एका धरण आणि त्याला 2 बाजूला 2 कालवे असतात, हा तसा नसून हा एक कॉम्प्लेक्स किंवा प्रकल्प समूह आहे। म्हणजे या 5 धरणांचं एकत्रित पाणी येडगावमध्ये आणून त्याच्या पद्धतीने सिंचन केलं जातं। तर हा एक आणि दुष्काळी भागाला सिंचित करणारा हा एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे। बेनके साहेब, आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुकडी प्रकल्पासंदर्भात आपण काय सांगाल? कुकडी प्रकल्प मूळतः हा सह्याद्रीच्या रांगामध्ये 5 धरणांचा प्रकल्प आहे। पुष्पावती नदी, कुकडी नदी, घोड नदी आणि मीना नदी या 4 नद्यांवर हे धरणं बांधले गेलेले आहे। यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प पूर्णत्वास झाला आणि त्याचा फायदा 3 जिल्हे आणि 7 तालुक्यांच्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो। अच्छा, म्हणजे एकूणच लोककल्याणकारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। मग यातलाच एक महत्त्वाची जी संकल्पनेवर आज मोठं कार्य चालू आहे ते म्हणजे माझा कालवा माझी जबाबदारी। तर मुळातच ही मोहीम काय आहे? 1964 सालापासून या प्रकल्पाचं बांधकाम चालू आहे, परंतु आजच्या बाजारभावाप्रमाणे या प्रकल्पाची एकूण जर किंमत काढली, त्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतो, ती 21,000 कोटी आहे। मग 21,000 कोटी शासनाने शेतकऱ्यांसाठी खर्च केलेले आहेत। तर तो प्रकल्प हा केवळ शेतकऱ्यांसाठी आहे। मग त्या प्रकल्पाचा भाग असणारे जे मुख्य कालवे, इतर कालवे आहेत, ते शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला हा माझा वाटावा, म्हणजे माझा कालवा असा वाटावा म्हणून आम्ही त्याला माझा कालवा माझी जबाबदारी असं नाव दिलेलं आहे। अच्छा, माझा कालवा माझी जबाबदारी ही संकल्पना अशी होती की या सर्व प्रकल्पामधील सर्व कालव्यांचं वय अंदाजेच 25 ते 35 वर्ष झालेलं आहे आणि 25 ते 35 वर्षामध्ये या कालव्यामध्ये मोठ्या प्रकारे पर्टिक्युलरली डीप कट्समध्ये, ज्याला आपण खोल खंदक म्हणतो, त्याच्यामध्ये पडझड होऊन ते कालवेची वहन क्षमता, ज्याला आपण कॅरिंग कॅपॅसिटी म्हणतो, ती साधारणपणे 60 ते 75% झालेली होती। या डीप कटमधल्या कालव्याचं स्वच्छता करण्यासाठी नुसतं प्रशासन एकत्रित येऊन उपयोगाचं नाही, त्यासाठी आपल्याला लोकसहभाग पाहिजे, लोकप्रतिनिधींचा सहभाग पाहिजे आणि इतर घटकांचा त्याचा सहभाग पाहिजे, जेणेकरून त्या केलेल्या कामाची किंमत प्रत्येक घटकाला हा माझा आहे अशी वाटली पाहिजे। म्हणून याला आम्ही आमचे माननीय मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मोहिमेचं नाव माझा कालवा माझी जबाबदारी असं ठेवलेलं आहे। आपण सर माझा कालवा माझी जबाबदारी याबद्दल काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
ज्या किल्ल्यावर झाला, शिवनेरी किल्ला, त्याच परिसरातला हा कुकडी प्रकल्प आहे. आणि शिवाजी महाराजांचं शिकवण होते की रयतेच्या प्रती जे काय फायद्याचं असेल त्याच पद्धतीचे निर्णय राज्यकर्त्यांनी घेतले गेले पाहिजे. आणि म्हणून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या वहन क्षमता वाढवणे, त्याच्यातली जे काही गळती आहे ती रोखणे, आणि त्याच्यामुळं जे काही पाणी साचायचं ठिकठिकाणी, बाष्पीभवनने ते पाणी वाया जायचं. आणि म्हणून हा जो प्रकल्प गेला की माझा कालवा माझी जबाबदारी, हे लोकप्रतिनिधी, प्रशासनातले अधिकारी, लोकसहभाग आणि अनेक जे समाजसेवी करणारे जे संस्था आहेत, ज्या कंपनीज आहेत, त्यांनी सहभाग घेतल्यामुळं एखादा प्रकल्प कसा यशस्वीकडे जाऊ शकतो हे महाराष्ट्रातल्या जनतेला दिशा देणारा हा उत्तम प्रकल्प लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयाने राबवला गेला. प्रकल्पाची एकूणच लोकांसाठी म्हणून, लोकांच्या कल्याणासाठी म्हणून ही जी काही योजना राबवली जाते, तर याचा विचार करता म्हणून या संदर्भातल्या या मोहिमेची आवश्यकता याबद्दल धुमाळ साहेब आपण सांगावत. मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे की या प्रकल्पातील कालव्यांचं वय साधारणपणे 35-40 वर्ष झालेलं आहे. या कालावधीमध्ये पडझड झालेली होती डीप कटमध्ये पर्टिक्युलरली. अच्छा. आणि डीप कटमध्ये दगड पडले की त्याचा इफेक्ट तिथे जाणवत नाही, त्याचा इफेक्ट मागे जो भरावामध्ये कालवा असतो त्या ठिकाणी तो जाणवतो. बरं. आणि मग मागे कालव्याची वहन क्षमता कमी होते किंवा जास्त पाणी सोडलं तर ते फुटायला लागतो. अच्छा. म्हणून या नुसतं स्वच्छता करण्याऐवजी थोडंसं टेक्निकल आस्पेक्ट समोर ठेवून, आता आमदार साहेब स्वतः BE सिव्हिल आहेत, ते इंजिनिअरिंगमध्ये त्यांचंही आहे, तर नुसतंच काम करण्याऐवजी त्याला टेक्निकल बॅकग्राऊंड थोडं दिलं पाहिजे आणि त्याचा इफेक्टिव्हनेस तरच जाणवतो की ज्यावेळेस आपण समथिंग त्याला टेक्निकली अटॅक करतो. तर याप्रमाणे मी डीप कट पहिल्यांदा अटॅक करायचा प्रयत्न केला. म्हणजे डीप कटमध्ये कसं होतं की दगड पडले की 1 मीटर समजा दगड पडला तर त्याचा बॅक वॉटर इफेक्ट, त्याचा बॅक इफेक्ट 6-7 किलोमीटर जातो, कारण एका 6,000 त्याचा स्लोप आहे. मागे फुगवटा गेल्यानंतर काय होतं की भरावामधले कालवा फुटायला लागतात. आणि मग आमचं पूर्वीचं टेन्शन असं असायचं की बाबा भरावामध्ये कालवा फुटायला लागला की ती उंची वाढव, पण मूळ दुखणं इथे होतं, अच्छा. डीप कट्समध्ये होते. म्हणून आम्ही काय केलं की डीप कट क्लिनिंग, दगड पडलेले ते केल्यानंतर काय इफेक्ट होतो हे पाहण्यासाठी आम्ही ह्या मोहिमेची आवश्यकता केली. पण ह्या मोहीम केल्यानंतर काय होणार आहे की आता जे आम्हाला सांगितल्याप्रमाणे की कालव्याची वहन क्षमता 60 ते 70% झालेली आहे. वहन क्षमतेवरती परिणाम झाला की काय होतं की वहन कालावधी वाढतो, अच्छा. रोटेशन आवर्तन कालावधी वाढतो. आवर्तन कालावधी वाढला की वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो की आवर्तन कालावधी वाढलेला आहे. बरोबर. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मग त्याचं रूपांतर हळूहळू वादांमध्ये व्हायला लागतं. अच्छा. म्हणजे एकंदरीत टेक्निकल फ्लॉ आपण सिस्टीममध्ये राहिला तर त्याचं रूपांतरण सामाजिक किंवा तालुक्यामध्ये वादांमध्ये होतं. बरोबर. ते होऊ नये म्हणून कालव्याची वहन क्षमता वाढवणे, अच्छा. वहन क्षमता वाढवल्यानंतर कालव्याचा वहन कालावधी कमी करणे, नंतर वहन कालावधी कमी करून आवर्तन कालावधी कमी करणे, अच्छा. ह्या सगळ्या गोष्टींना अटेंड करण्यासाठी किंवा अटॅक करण्यासाठी ही माझा कालवा माझी जबाबदारी ही मोहीम आपण राबवतो आहे. आपण देखील सिव्हिल शास्त्राचे विद्यार्थी आहात किंवा त्यात आपण तज्ज्ञ आहात. मग ते तज्ज्ञपणा आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मग या मोहिमेची आवश्यकता आपल्याला काय वाटते? मूळतः कुकडी प्रकल्प हा फक्त कुकडी डावा कालवापुरता सीमित नाही, हा कुकडी कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये पिंपळगजोगा कालवा आहे, कुकडी डावा कालवा आहे, मीना शाखा कालवा आहे, घोड शाखा कालवा आहे, डिंबा डावा कालवा आहे आणि डिंबा उजवा कालवा आहे. प्लस नदीवर जे काय विविध ठिकाणी केटी वेर्स आहेत त्याच्यामध्ये पण ते पाणी भरून देण्यासाठी या कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे. अच्छा. आता हा जुना प्रकल्प आहे, 30-40 वर्ष झालेले आहेत. आणि त्यानंतर हा जो प्रकल्प जेव्हा झाला हा काय एकदम नाही झाला, हा टप्प्याटप्प्याने झाला. म्हणून हे जे सर्व कालवे आणि नदी आहेत याच्या अंडर जे काही सिंचन क्षेत्र येते म्हणजे कमांड क्षेत्र ज्याला म्हणतात ते काही ठिकाणी असं ओव्हरलॅप झालेलं आहे. आणि म्हणून या कुकडी प्रकल्पाचं फेर नियोजन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मग फेर नियोजन करत असताना जे काय कुकडी कॉम्प्लेक्समध्ये जेवढे कालवे आहेत त्याची वहन क्षमता आपण जर वाढवली, त्याची जर एफिशियन्सी वाढवली आणि ती इफिशियन्सी वाढवल्यानंतर कमांड क्षेत्रामध्ये आपण अप्रोप्रिएट बदल करू शकतो. अच्छा. म्हणून याची आवश्यकता अत्यंत गरजेची होती. त्याचबरोबर कुकडी प्रकल्पात जो जो शेवटचा लाभार्थी आहे त्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यामध्ये गेले 30-40 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले. बऱ्याचशा ओढ्यांवर अनेक बंधारे सरकारने निर्माण केले. म्हणून त्याची पाणी देण्याची म्हणजे पाणी घेण्याची त्यांची कॅपॅसिटी वाढली.
आणि म्हणून त्यांच्यात खूप वाद निर्माण व्हायला लागला. म्हणून 30-40 जुना कालवा जो आहे त्याची जर एफिशियन्सी वाढवली, आपण फेरनियोजन केलं तर सगळ्यांना त्याचा अधिकचा फायदा होऊ शकतो. अच्छा. असं सगळीकडे बोललं जातं की पुढच्या ज्या लढाई होणार आहेत ते पाण्यावरच होणार आहेत, आणि पाण्याचं काम अचूक पद्धतीने जर नियोजन आपण केलं नाही तर हे सगळं राज्यकर्ते म्हणून, प्रशासनातले अधिकारी म्हणून आपण नेमके काय केलं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर येतो. नक्कीच. जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला, कालवा सल्लागार समितीमध्ये अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक कारखान्याचे चेअरमन हे जेव्हा उपस्थित बसतात आणि मला पाणी कसं पाहिजे हे तेव्हा सांगतात, अच्छा. पण नेमकी सगळा प्रकल्प कसा राबवायचा बरोबर. याचा काहीतरी मार्ग काढावा असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी सांगितलं. अच्छा. मी धुमाळ साहेबांचं खरं तर मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पुढाकार घेतला आणि याच्यातून फेज वाईज आपण मार्ग कसा काढू शकतो त्यातला पहिला टप्पा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. कुकडी सिंचन मंडळाने करोनाच्या काळात देखील माझा कालवा माझी जबाबदारी ही मोहीम अत्यंत उत्तम राबवली आणि शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक जमिनीच्या पुरेशा दाबानं पाणी मिळण्यासाठी फार चांगला प्रयत्न केला. ही बाब खरं म्हणजे प्रशंसनीय आहे. हे सिव्हिल डिपार्टमेंट, मेकॅनिकलची यंत्रणा या सगळ्यांना एकत्रित आणून लोकप्रतिनिधी असतील, कारखानदार त्या भागातले, खाजगी उद्योजक असतील, त्या सर्वांना एकत्रित करून त्यांनी हा उपक्रम केला. अनेक वर्षाचा हा जुना कालवा कदाचित कालव्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच इतक्या चांगल्या पद्धतीनं सुधारून तो कालवा लोकांच्या सेवेत उपलब्ध करून दिला. पाणी योग्य दाबाने योग्य पद्धतीनं शेवटपर्यंत जातंय हा शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा या निमित्तानं मिळाला. हाच प्रयोग महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचं जलसिंचन विभाग नक्की करेल. कडुसकर साहेब, आपण सांगावत की साधारण ह्या मोहीम आखताना, ही योजना राबवत असताना याची पूर्वतयारी याबद्दल सांगावत. आमच्या कुकडी प्रकल्पामधील कुकडी डावा कालवा हा 250 किलोमीटर लांबीचा आहे आणि या कालव्यावर 3 जिल्ह्यातील 5 तालुक्यातील जवळपास 1 लाख हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. बरं. या कालव्याची वहन क्षमता कमी झाल्यामुळे आमच्या आवर्तनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या आणि त्यामुळे परस्पर सरांनी सांगितल्याप्रमाणे तालुक्यामध्ये वाद निर्माण होत होते. या सर्व अडचणींवर मार्ग काढण्याबद्दल आमचे माननीय जलसंपदा मंत्री महोदयांनी आमच्या अधीक्षक अभियंता धुमाळ सरांना सूचना केल्या होत्या. मग यातूनच ही कालवा स्वच्छता करून कालवाची वहन क्षमता पूर्ववत करण्याची संकल्पना धुमाळ सरांनी मांडली. अच्छा. ही संकल्पना मांडल्यानंतर सर्वच क्षेत्रातून म्हणजे आमच्या अधिकारी वर्ग, कर्मचारी आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी आणि शेतकरी वर्ग या सगळ्यातून याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही मोहीम राबवायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्यासाठी आपल्याला या कामाची व्याप्ती निश्चित करणं हे अत्यंत गरजेचं होतं. मग सर्वप्रथम आम्ही सर्व कालव्यांचं सर्वेक्षण केलं. अच्छा. आणि त्या कालव्यांचं सर्वेक्षण करून त्या कालव्यांमध्ये किती डीपकट्स आहेत, त्या डीपकटमध्ये किती राडारोडा पडलेला आहे याचं सर्व असेसमेंट केलं. अच्छा. मग आता हा राडारोडा जर आपल्याला पुढील 6 महिन्यात जर सगळा क्लीन करायचा असेल, काढायचा असेल, तर त्यासाठी मशिनरीची आवश्यकता किती आहे, बरं. आमच्या यांत्रिकी विभागाकडे आता सध्या मशिनरीची उपलब्धता किती आहे, अच्छा. आणि मग ज्या कमी पडणाऱ्या मशिनरीज आहेत या मशिनरी आम्ही कशा पद्धतीने उभ्या करू शकू. मग त्यामध्ये कारखाने असतील, उद्योग जगत असेल किंवा लोकसहभागातून आम्ही मशिनरी कशी उपलब्ध करू शकू याबद्दल सर्वप्रथम आम्ही असेसमेंट केलं. अच्छा. आणि संपूर्ण तयारीने मग आम्ही हे काम सुरू करण्यासाठी उतरलो. अच्छा. यामध्ये निधीची उपलब्धता हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय होता. बरोबर. कारण कुठलंही काम करायचं असेल तर त्याला मोठ्या प्रमाणावर निधी लागतो. नक्कीच. मग आमच्या अधीक्षक अभियंता सरांनी, आमचे मुख्य अभियंता राजपूत सर, त्याचप्रमाणे आमचे कार्यकारी संचालक माननीय मुंडे सर यांच्याकडे ही संकल्पना मांडली. बरं. मग त्यानंतर त्यांनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह त्याला रिस्पॉन्स दिला आणि आम्हाला निधी सुद्धा त्यांनी तातडीने उपलब्ध करून दिला. बरं. आणि मग आम्ही या मोहिमेच्या सुरुवातीकडे सुरुवात करू शकतो. एकूणच या मोहिमेमध्ये लोकांचा सहभाग, तर याबद्दल धुमाळ साहेब आपण काय सांगाल? पूर्वनियोजन करताना प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापूर्वी लोकांचा सहभाग घेणं अत्यंत आवश्यक होतं. कारण कुठली योजना लोकप्रतिनिधींनी लोकांना घेतल्याशिवाय किंवा त्याच्या प्रकल्पाला आपलेपणाची जाणीव आल्याशिवाय ते यशस्वी होत नाही, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच. आणि त्यामुळे मी काय केलं की जनरली
जे आमचे कार्यकारी अभियंता का इतर स्टाफने जे डीप कट्स आयडेंटिफाय केलेले होते, जे स्पॉट्स केले होते, त्यातले जवळजवळ 70-80% स्पॉटला मी स्वतः व्हिजिट केली. बरं. आणि प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करताना मी काय केलं की त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना बरोबर घेतलं तिथे की हे आपण काम करतोय, तुमचा सहभाग मला पाहिजे. आर्थिक द्या, सामाजिक द्या किंवा कुठल्याही पद्धतीने घ्या, तुमच्या ओळखीच्या कोणा इंडस्ट्रियलिस्टला द्या, काही कारखानदारांना आवाहन केलं. आणि मग त्या ठिकाणी मी ज्यावेळेस व्हिजिट करायचो 7-8 तालुक्यांमध्ये, मी अगदी जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या सगळ्या तालुक्यांमध्ये किमान 4-4, 5-5 स्पॉट पाहिलेले आहेत. आणि ते स्पॉट पाहत असताना मी मुद्दामून लोकप्रतिनिधींना बरोबर घ्यायचो आणि त्या ठिकाणी जे आपल्याला उद्योग जगतातले किंवा कारखानदार आपल्याला मदत करू शकतात त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचो. आणि तिथे ऑन द साईट किंवा गाडीमध्ये जाताना मी चर्चा करतो ही योजना काय आहे, ही कशी गरजेची आहे. आणि मग त्या इंटरॅक्शन मधून असं वातावरण तयार झाल्यानंतर मग मी आवाहन करायचो की आता ठीक आहे, आम्ही सरकार म्हणून देतोय, आमच्या सरकारकडे मशिनरी आहेत पण टिपर्स नाही आहेत, मग टिपर तुम्ही द्या किंवा तुम्ही मग डिझेलला पैसे द्या. अशा पद्धतीने मग तिथले कारखानदार किंवा इतर आता लक्ष्मी ॲग्रो सारखे किंवा बारामती ॲग्रो सारखे कंपन्यांनी आम्हाला मदत केली. एकंदरीत काय झालं की मग ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे, माझ्या प्रयत्नांमुळे आमच्या स्टाफलाही, म्हणजे पर्टिक्युलरली जो फील्डचा स्टाफ असतो तो खरं तर आमचा अँबॅसेडर म्हणून काम करतो शेतकऱ्यांमध्ये, तर त्यांनाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला की बाबा समथिंग इज बिंग डन पॉझिटिव्हली, काहीतरी पॉझिटिव्ह घडतंय. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांच्या परीने लोकांना इन्व्हॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. एखाद्या डिपकटमध्ये मशिनरी जात नव्हत्या, मग त्या मशिनरी जाण्यासाठी घाबरत होते लोक. तिथे काय करायचं, तिथल्या स्थानिक लोकांना, कडुसकरांनी वगैरे, सरपंच वगैरे त्यांना बरोबर घेतलं. म्हणजे एकंदरीत माझी जी लोकसहभागाची संकल्पना होती ती प्रत्येक आमच्या स्टाफमध्ये ती रुजली गेली आणि त्यांनी सुद्धा त्याप्रमाणे जो काही कॉन्ट्रीब्युशन असेल, मी क्वांटम मध्ये फार बोलणार नाही पण क्वालिटीमध्ये फार बोलेल की लोकांचा सहभाग या आणि प्रतिसाद खूप चांगला मिळाला. प्रशासनाबरोबर ही योजना राबवत असताना ज्याप्रमाणे आता प्रशासकीय अधिकारी धुमाळ साहेबांनी सांगितले की कशा पद्धतीने लोकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण ठरला आणि तो तेवढाच योगदान देणारा ठरला, तर मग आपण देखील कार्यरत असताना याच मोहिमेच्या बाबतीत आणि लोकसहभागातून मिळालेला आपला अनुभव त्याबद्दल सांगावं. माझ्या मतदारसंघातला मी एक अनुभव सांगतो की जेथे तो कालवा जातो आणि तिथे जिथे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मला असं करायचंय, मग तिथे आमचे धुमाळ साहेब असतील, कोडसकर साहेब आहेत, माझ्या समितीत जायचे आणि म्हणायचं आम्ही असं करतोय, तुम्ही मोरूम द्या, तुम्ही इकडे हे सगळ्या गोष्टी करा, तुम्हाला कॅनलवरून ऍक्सेस पाहिजे असेल तर आमची काही हरकत नाही, पण तुम्ही ह्या गोष्टीमध्ये सहभाग घ्या. आणि मग ते लोक आनंदाने सहभाग घ्यायचे की आपल्याला याचा फायदा होतोय, बाकीचं शासन करतंय, लोकप्रतिनिधी सहभाग करून करतात, अधिकारी त्यांचा विलिंगनेस दाखवून हे करतात. म्हणून सर्वांचा सहभाग हा एकत्र झाला आणि त्याच्यातून ह्या कामाबाबतीत यश प्राप्त केलं. एकट्या कुठल्या अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीच्या मनात असतं तर तरी होऊ शकलं नसतं. हे सर्व एकत्र करून पुढे राबवलं, त्याच्याबद्दल मी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं म्हणजेच धुमाळ साहेबांचं, कोडसकर साहेबांचं आणि त्यांचे सर्व सीई, ईडी, सचिव या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मग कडुसकर साहेब, आपण सांगावं की हा संपूर्ण मोहीम राबवत असताना, प्रत्यक्ष कार्य होत असतानाचा आपला काय अनुभव आहे? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्वतयारी तर केली होती, सर्व पूर्वतयारी केली. नंबर ऑफ डिपकट जवळपास 150 होते, 1,00,000 घनमीटर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये राडारोडा होता. आणि हे जे डिपकट्स असतात हे ॲक्सेसिबल, म्हणजे त्याला जाण्यासाठीचे रस्ते किंवा रॅम्प्स उपलब्धता फार कमी असते. मग अशा वेळेला आता आम्ही हे काम जे आहे हे करण्यासाठीचे काही टप्पे करायचं ठरवलं. पुढील 6 महिन्यात जरी हे काम करायचं असेल तर पुढच्या रोटेशनच्या आधी, इमिजिएट जे रोटेशन आहे त्याआधी काय करायचं, तर यासाठी आम्ही असं ठरवलं की किमान काम करून जास्तीत जास्त आपल्याला कसा इफेक्ट मिळेल अशा पद्धतीचे जे महत्त्वाचे डिपकट्स आहेत हे आम्ही सर्वप्रथम आयडेंटिफाय केले आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना टॅकल करायचं ठरवलं. मग हे टॅकल करत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे रस्त्यांचा विषय आला, त्यानंतर डिपकट किंवा खोल खोदाई ही डोंगर भागात असल्यामुळे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं होतं. हे पाणी काढण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर पंप्स लावावे लागले. यात सुद्धा लोकसहभागाचा एक भाग म्हणून सांगतो की आम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी स्वतःचे पंप्स उपलब्ध करून दिले. मग त्यानंतर ह्या डिपकटमध्ये अनेक वर्ष कोणीही गेलेलं नसल्यामुळं त्याच्यामध्ये साप, विंचू फार मोठ्या प्रमाणावर होती. मग हे सुद्धा आमच्या लोकांनी ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली तेव्हा ते सापांचं फार मोठ्या प्रमाणावर आम्हाला अडचणी आल्या.
बरं. मग त्याच्यावर सुद्धा आम्ही स्थानिक लोकांच्या मदतीने, त्याचं सर्पमित्रांच्या मदतीने पर्टिक्युलरली ते आम्ही त्यांना साप बाहेर काढणे आणि मग काम करणे, अशा पद्धतीने सुद्धा आम्ही काम केलं. बरं. आणि मग एकंदरीतच आम्ही हे सगळं काम टप्प्याटप्प्याने केल्यामुळं आम्हाला पहिल्या टप्प्यात केलेल्या कामाचे रिझल्ट्स हे लगेचच दुसऱ्या टप्प्यातल्या कालव्याच्या रोटेशनच्या वेळेला आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाले. सर, ही एक महत्त्वाची मोहीम आपण प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी आपण सर्वजण राबवत आहात. तर मग लोकप्रतिनिधी म्हणून बेनके साहेब आपण सांगावं की ह्या मोहिमेचे बद्दलची आपली प्रतिक्रिया. ह्या मोहीमची यशस्वीता खूप चांगली आहे. अच्छा. ही प्रक्रिया राबवल्या गेल्यानंतर कुकडी प्रकल्पाचं शेवटचं लाभार्थी म्हणजे करमाळा तालुका, बरं. आणि तिथे पाणी पोचण्यामध्ये आधी 7 दिवस लागायचे, आता फक्त 4 दिवस लागतात. अच्छा. की ज्याच्यामुळं 3 दिवसाची जी बचत आहे त्याच्यामुळं 300 MCFT पाणी बरं. हे कुकडी प्रकल्पामधलं बचत झालेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळं की सर्वांना चांगल्या पद्धतीने समन्वय वाटप जो ठरलेला आहे त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना पाणी मिळत आहे. नाहीतर एकदा कुकडी प्रकल्पाच्या तोंडापासून जेवढं पाणी सोडायचंय त्याचं मोजमाप झाल्यानंतर त्याच्या वाटपात जर पाणी कमी पडलं तर वाद आणि भांडण निर्माण होतात. बरं. पण आता जो शेवटचा लाभार्थी आहे या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पाणी पोचण्यासाठी या मोहिमेचा अत्यंत उपयुक्त मदत झालेली आहे. प्रत्येक टप्प्यावरती आलेल्या अडचणींवरती मात करत आणि लोकसहभागातून आपण जे कार्य कंप्लीट केलं, संपूर्णतेकडे नेलं आणि त्यातनं यशस्वीता मिळाली, तर याची परिणामकता म्हणून ज्यावेळेला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया येते तर त्याबद्दल धुमाळ साहेब आपण सांगावं. काही आमच्याकडे ठळक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ वितरिका क्रमांक 12 जी आहे तिला कधीच गेल्या 15 वर्षात पाणी जात नव्हतं. ते आपण त्या मोहिमेत राबवल्यामुळे टेल एंडच्या शेतकऱ्याला पहिल्यांदा पाणी दिलं. तो आनंद खरंच म्हणजे त्याला अप्रशंसनीय आनंद आहे. नक्की. अजून एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, उदाहरण सांगायचं म्हटलं तर सीना उजवा कालवा जो आहे, जो पूर्वी फक्त 40 किलोमीटरपर्यंत पाणी द्यायचो आम्ही, तो आम्ही 70व्या किलोमीटरला पाणी दिलं. अजून उदाहरण सांगायचं म्हटलं तर डावा कालवा, ज्याचा वारंवार उल्लेख केला जातो, राज्यातला सगळ्यात लांब कालवा आहे, त्याची किलोमीटर 110 आला. त्याची वहन क्षमता जी 950-970 होती ती आपण यावर्षी 1100 क्युसेक्सने पाणी दिलं त्याच्यामध्ये. कालव्याच्या वहन क्षमतेमध्ये आपण 20-25% वाढ केलेली आहे. वहन कालावधीमध्ये कमतरता केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जो टेल एंडला जो वंचित शेतकरी राहत होता त्याला आपण पाणी पोहोचवू शकलो, हा एक आनंद आहे. ही खऱ्या अर्थाने त्याची यशस्वीता आहे. आणि ही सगळ्यांना एकत्रित घेऊन राबवल्यामुळे इथून पुढे त्या कालव्याकडे दुर्लक्ष होणार नाही, अशी एक लोकांमध्ये किंवा लोकांना ते आपलेपणाची भावना निर्माण करण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यश मिळालं असं एक मला वाटतं. एकूणच या प्रकल्पाच्या संदर्भात म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून बेनके साहेब आपण काय संदेश द्याल आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आणि शेतकरी बांधवांना? हा जो कुकडी प्रकल्प आहे याचे मालक शेतकरी आहेत आणि हे कुकडी प्रकल्प व्यवस्थितरित्या चालवावा म्हणून त्या कुकडी प्रकल्पाचे आणि आपल्या सर्वांचे सेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आणि प्रशासनातले अधिकारी म्हणून धुमाळ साहेब आणि कोडोस्कर साहेब हे आपले सेवक आहात. म्हणून तो प्रकल्प चांगला राबवण्यासाठी आपण ज्या गोष्टीचे मालक असतो त्याची जपणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तो व्यवस्थितरित्या राबवण्यासाठी किंवा व्यवस्थितरित्या चालण्यासाठी जे काय आपल्या जबाबदारी आहेत मालक या नात्याने, आपण त्याच्यासाठी आपण जे शासन असेल, प्रशासन असेल, जे काय ते आदेश देतील किंवा जे काय ते सांगतील त्याचं पालन करणं हे आपण निश्चित प्रकारे हे आपलं कर्तव्य आहे. ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून सरांनी एक संदेश दिला, तर प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण या कार्यात आणि मुळातच आपल्या पुढाकाराने हा जो काही एकूण माझा कालवा माझी जबाबदारी कुकडी सिंचन प्रकल्प जो चालू आहे, तर या संदर्भात म्हणून आपल्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना धुमाळ साहेब आपण काय संदेश द्याल? आमच्या या मोहिमेच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वच जण, माननीय मंत्री महोदयापासून तर आमचा पाटकरी या लेवलपर्यंत त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आम्ही त्याचं महत्त्व आणि शेतकऱ्यांमध्ये रुजवण्यामध्ये यशस्वी झालो. त्यामुळे ही यशस्वी झाली, हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की आमदार महोदय म्हटल्याप्रमाणे की शेतकऱ्यांच्या मालकीचा हा प्रकल्प आहे, आम्ही फक्त सेवक आहोत. तर शेतकऱ्यांनी इथून पुढे असाच हिरिरीने सहभाग घ्यावा आणि कुकडी प्रकल्पाला जशी साथ दिली शेतकऱ्यांनी तशी इतर प्रकल्पांनाही. मागच्या आठवड्यात मंत्री महोदयांची आमची चर्चा झाली की हा पायलट प्रोजेक्ट सारखा आपण राज्यभर राबवण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. तर इतर ठिकाणीही इतर शेतकऱ्यांनीही जसं कुकडीच्या शेतकऱ्यांनी किंवा लोकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी सहभाग दिला तसाच सहभाग राज्यातल्या इतर शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी नोंदवावा या मोहिमेमध्ये राज्यभर,
असं एक आवाहन करेल. दुसरं मी असं आवाहन करेल शेतकरी बांधवांना, पर्टिक्युलरली कुकडीतल्या लाभधारकांना, की या प्रकल्पाची जे मेंटेनन्स अभावी का जे दुरावस्था झालेली होती त्याला कारण असं होतं की पाणीपट्टी आकारणी कमी होते. पाणीपट्टी आकारणी कमी आलं की देखभाल दुरुस्तीला खर्च कमी, पैसे कमी मिळतात. अच्छा. देखभाल दुरुस्तीला कमी निधी मिळाला की मग दुरुस्त्या होत नाहीत. दुरुस्त्या नाही झाल्या की मग कालव्याची वहन क्षमता कमी होते आणि मग परत त्या दुष्टचक्रामध्ये आपण अडकून जातो. तर या निमित्ताने मी आमच्या लाभधारकांना अशी विनंती करू इच्छितो किंवा संदेश देऊ इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी पाणी अर्ज भरून पाणी घ्यावं, आपली स्वतःची आकारणी करून घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी पाणीपट्टी भरावी, जेणेकरून हा प्रकल्प आपला आहे, माझा आहे आणि ह्याला जपण्याची जबाबदारी माझीच आहे. हा एक संदेश आहे. नक्कीच सर, खूप महत्त्वाचं आव्हान आपण केलेलं आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प अखंड चालू राहावेत याकरिता म्हणून आपण जे आव्हान केलेलं आहे त्यासाठी म्हणून लोक देखील यासाठी चांगला प्रतिसाद देतील असे आपण एक अपेक्षा व्यक्त करूयात. आपणा सर्वांच्या कार्याला आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने शुभेच्छा. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.